श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मी प्रथमेश शास्त्री जोशी माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या सर्वांना दीपोत्सवाच्या म्हणजेच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज नरक चतुर्दशी आहे. आज आपण नरक चतुर्दशी निमित्त पुराणकथेसहित नरक चतुर्दशीचे विशेषत्व जाणून घेणार आहोत. नरक चतुर्दशी ह्याला दुसऱ्या भाषेमध्ये छोटी दिवाळी व अभ्यंग स्नान असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून धर्माचा विजय घोषित केला होता. नरक चतुर्दशी म्हणजे काय, तर ही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येणारी तिथी म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी या दिवशी येणारी तिथी. या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला तेल उठणे लावून अभ्यंग स्नान केले जाते. हे स्नान यमराजाच्या भीतीपासून मुक्ती देणारे मानले जाते. पुराणकथेनुसार श्रीकृष्णाने भयंकर अशा नरकासूर राक्षसाचा वध केला. त्या राक्षसाने 16,000 कन्या बंदिस्त करून ठेवल्या होत्या. भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेच्या साहाय्याने नरकासुराचा वध करून त्या सर्व स्त्रियांना मुक्त केले. या विजयाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पहाटे उठून सर्व भक्तगणांनी अंगाला तेल व उटणे लावावे. घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावावे. त्याचप्रमाणे यमदीपन म्हणजेच सायंकाळी दक्षिण दिशेला यमराजासाठी निरांजन लावावं. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण, यमराज आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. या दिवशी अभ्यंग स्नान करणाऱ्यास नरकाचे दुःख भोगावे लागत नाही. यमदीपनाने अकाल मृत्यूचा योग टळतो आणि श्रीकृष्णाच्या पूजनाने धन, आरोग्य आणि आरोग्य वृद्धी होते. आजच्या दिवशी यमदिवाला दिवा लावताना हा मंत्र म्हणावा: यमराजाय नमः दीपं ददामि गृहे गृहे मृत्यूना दारुणा पश्चात माम रक्षस्व यमेश्वर. आजची दिवाळी आपल्या सर्वांसाठी आनंदाची, उत्साहाची आणि उत्कर्षाची जावो हीच प्रार्थना करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र.